नमस्कार मंडळी, मी आचल. स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी व्लॉगमध्ये. तर आजची सकाळ माझी स्वयंपाकापासूनच झाली, कारण आज मी थोडी उशिरा झोपून उठली. त्यामुळे मग स्वयंपाकात जास्त काही बनवली नाही, फक्त वरण आणि भातच बनवली. आणि आज रेसिपीचा व्हिडिओ पण शूट करायचं नव्हतं, म्हणून मस्त निवांत झोपून राहिली आणि उशिरा उठली. तर कसं रेसिपीचं व्हिडिओ शूट करायचं असलं की मला व्लॉग बनवता येत नाही, कारण म्हणजे कसं घाई होऊन जाते. मोबाईल एकच आहे, त्यामुळे व्लॉग काही लावून ठेवता येत नाही. आणि आज रेसिपी शूट नव्हती करायची, म्हणून म्हटलं थोडासा मिनी व्लॉग किंवा शॉर्ट व्हिडिओ बनवून घ्यावं. आणि आज मी हा व्लॉग शूट केलेली आहे. तर बघू शकता, उपमा पण बनवून झालेला आहे. मी असं गिल्लाच उपमा बनवून देते आशूला, कारण आशूला मोकळा उपमा आवडत नाही, ते खात पण नाही. उपमा झाला आणि वरण पण झालेलाच आहे. भात आधीच बनवलेली होती मी, बघा वरण पण झालेलं आहे. आणि हा वरण ना मी मसूरच्या डाळीचं बनवलेलं आहे, म्हणजे त्वरित बनून जाते. कुकरला वगैरे डाळ लावा लागत नाही. डाळ थोडं 5-10 मिनटं भिजवून ठेवलं की बनून जाते वरण. तर माझा स्वयंपाक झालेला आहे. मार्केटमधून कोथिंबीर आणलेला होता, पण फ्रीज नसल्यामुळे कोथिंबीर लवकरच खराब होऊन जाते आणि जास्त दिवस टिकत पण नाही. 1-2 दिवसातच खराब होऊन जाते, म्हणून मी घरीच थोडं कोथिंबीर लावलेली आहे. अजून तो मोठा व्हायचाच आहे. तर बघूया आपण, तो थोडा मोठा झालेला असेल कोथिंबीर तर तोडून घेऊया, नाहीतर मग आता असंच वरण खाऊन घेऊया. तर बाहेर ना थोडं पाऊस सुरू आहे आणि वातावरण खूपच छान झालेलं आहे. तर मी आता इथे कोथिंबीर तोडून घेत आहे. तर बघू शकता, थोडं मोठं झालेलं आहे, म्हणजे आपण हा टाकू शकतो वरणामध्ये. बघू शकता किती छान असा फ्रेश कोथिंबीर आहे हा. आणि एकदम छोटा आहे, म्हणजे मोठा आणखीन व्हायचा आहे. आणि पालकचं पान बघा किती मोठं झालेलं आहे. आणि इकडे आमचं काम सुरू आहे, तर शेड टाकणार आहेत, तर त्याचं काम सुरू आहे. आणि आज तर झाडायला पाणी टाकायचंच नाही आहे, कारण ऑलरेडी पाऊस येतच आहे, बघू शकता. आणि वातावरण बघा किती सुंदर झालेलं आहे. तर आता मी हा कोथिंबीर पण छान असं धुवून घेतलेली आहे आणि कापून पण घेत आहे. आता आपण कोथिंबीर वरणामध्ये टाकून घेऊया. तर बघू शकता, जास्त कोथिंबीर निघालच नाही, कारण खूप छोटा होता, म्हणून मी थोडंसंच कोथिंबीर टाकून घेत आहे. आणि झटपट स्वयंपाक करायचं राहिलं तर मी हीच मसूरची डाळ आणि भात बनवते, म्हणजे अर्धा तासही लागत नाही स्वयंपाकाला. 15 ते 20 मिनटामध्ये स्वयंपाक होऊन जाते. तर याच प्रकारे असते माझा मॉर्निंग रुटीन. आणि जर रेसिपीचा व्हिडिओ बनवायचा राहिला तर मग आणखीन खूप वेळ होते आणि मी व्लॉग पण शूट करू शकत नाही. तर बघा, मी स्वयंपाकामध्ये बनवलेली आहे ही मसूरची डाळ. बघायला खूपच छान दिसते आणि खायला पण खूपच टेस्टी लागते. त्याचबरोबर इथे मी आशूसाठी उपमा बनवलेली आहे, आशूच्या टिफिनसाठी. आणि भात बनवलेली आहे. आणि बाहेर बघा पाऊस किती येत आहे, खूपच आता जोराचा पाऊस लागलेला आहे. कालपासून खूपच पाऊस येत आहे. तर आजच्यासाठी एवढंच. भेटूया नंतरच्या व्लॉगमध्ये. बाय.